यानंतर बातमी साखरे संदर्भातल्या. साखर उत्पादनामध्ये ब्राझील जगात पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर. पण सध्या देशामध्ये साखरेच्या दरानं उच्चांक गाठलाय. उत्पादन घट, साठ्याची चणचण आणि सणासुदीची वाढती मागणी यामुळे भाव वाढल्याचा दावा केला जातोय. मात्र साखर अभ्यासक आणि शेतकरी नेते या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. बघूया. साखर प्रत्येकाच्या घरातील रोजच्या वापरातील वस्तू. चहा असो, मिठाई असो, बेकरी पदार्थ असोत किंवा शीतपेय, साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणूनच साखरेच्या दरात झालेली थोडीशी वाढही थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करते. त्यामुळे साखरेचं नेमकं गणित काय आहे याकडे सर्वांचंच लक्ष असतं. जगाच्या बाजारपेठेत साखर उत्पादनात ब्राझील नंतर भारताचा नंबर लागतो. मात्र ब्राझील आणि भारताच्या साखर उद्योगात मोठा फरक आहे. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर निर्यातदार आहे, तर भारतात तयार होणाऱ्या साखरेचा मोठा हिस्सा देशांतर्गत बाजारातच वापरला जातोय. पाहुयात भारताचं साखरेचं गणित काय. देशाला दरवर्षी 280 ते 285 लाख टन साखर लागते. मागणी पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या: उत्पादन, सुरुवातीचा साठा आणि आयात. मात्र 2025-26 मध्ये उत्पादनाला फटका बसला. सुरुवातीला अंदाज होता 343 लाख टनाचा. प्रत्यक्ष उत्पादन झालं 305 लाख टन. पुढच्या हंगामातही उत्पादन 306 लाख टन राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत गरज 280 ते 285 लाख टन आहे. म्हणजे उत्पादन आणि मागणीतलं अंतर कमी आहे. मागील साठा, निर्यात, इथेनॉलकडे वळलेली साखर आणि बाजारातली उपलब्धता या सगळ्याचा विचार केला तर देशातील उपलब्ध साठ्यावर दबाव निर्माण झाला आणि याचाच परिणाम साखरेच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारचा या खाजगी उद्योगावरचे बहुतेक निर्बंध सुटले आणि नेपाळ बांगलादेश मार्गानं येणाऱ्या गळीत हंगामामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे जगामध्ये साखर उत्पादन कमी होणार आहे हे गृहीत धरून ह्या खाजगी उद्योजकांच्याकडली साखर काही व्यापाऱ्यांनी विकत घेतली गेली. भविष्याचा साधारणतः साठा करण्याच्या अनुषंगानं दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली आहे. तसंच रिफायनर्सकडील 3 ते 3.5 लाख टन साठा बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय. नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी 35 ते 40 लाख टन साठा शिल्लक राहणं आवश्यक होतं. मात्र व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून शेतकरी आणि ग्राहकांची लूट केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. 35 लाख टन साखर शिल्लक आहे. बरं, राहिलेली 40-45 लाख टन साखर कुठे गेली? आणि मग पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की एक तर ही साखर कुठेतरी दाबून ठेवलेली आहे आणि विशेषतः 35 लाख टन साखर शिल्लक आहे सरकार. त्यात महाराष्ट्रात जवळपास 24,91,00,000 टन शिल्लक आहे. म्हणजे जवळपास 25 लाख टन महाराष्ट्रातच आहे. मग सगळ्या महाराष्ट्र सोडून इतर राज्यात फक्त 10 लाख टन साखर शिल्लक आहे. शासकीय आयात आणि अतिरिक्त साठा बाजारात आणणं आणि लवकरच सुरू होणारा गाळप हंगाम यामुळे पुरवठा सुधारून दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात साखरेचे भाव अधिक वाढणार नाहीत असे संकेत मिळतात. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.